नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ बन, करिअर मंत्री या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। साधारणतः 10वी नंतर आपल्याला 11वी 12वी करायची असते, 12वी नंतर कुणाला इंजिनिअरिंगला जायचं असतं, कुणाला मेडिकलला जायचं असतं। परंतु ज्यांना या क्षेत्रामध्ये जाणं शक्य नाही तरी सुद्धा त्यांना चांगलं करिअर करायचंय, अशांसाठी खास ITI मध्ये करिअरच्या काय काय संधी आहेत, त्यात कुठले कुठले कोर्स आहेत। एखाद्या वेळेस इंजिनिअरिंग झालेला विद्यार्थी रिकामा राहील, परंतु ITI केल्यानंतर त्याला नक्की नोकरी मिळू शकते, हे मागच्या काही वर्षातलं गणित आहे। आणि हे गणित सोडवण्यासाठी करिअरच्या कुठल्या वाटा आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी पुरुषोत्तम वाघ करिअर मार्गदर्शक आपल्यासोबत आहेत। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं। मी आता जसं म्हणालो की एखाद्या वेळेला इंजिनिअरिंग झालेला विद्यार्थी त्याला नोकरी लागेल का नाही शंका आहे, परंतु ITI झालेल्याला नक्की लागते, हे मागच्या 10 वर्षाचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं। तर हे ITI म्हणजे काय आणि ITI मध्ये करिअरच्या कुठल्या कुठल्या वाटा आहेत? महाराष्ट्रातल्या ABP माझ्या प्रेक्षकांना नमस्कार आणि 10वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं सुयश चिंततो। नवनाथ सर, आपण जो प्रश्न विचारला तो अगदी खरा आहे, कारण ITI मधलं प्रशिक्षण हे एक वेळ मासा खायला द्यायचं नसून मासा कसा पकडायचा की जन्मभराची माझी उदरनिर्वाहाची सोय होईल या पद्धतीचं प्रशिक्षण आहे। दिनांक 19 जून म्हणजे कालपासूनच औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रामध्ये ज्या 2 प्रकारच्या संस्था आहेत, एक शासकीय संस्था आणि काही अशासकीय संस्था, ज्यांना आपण खाजगी ITI म्हणतो, या सर्वांची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीची आहे आणि ती केंद्रीय पद्धतीने होणार आहे आणि ती दिनांक 19 जूनपासून सुरू झालेली आहे आणि 2 जुलैपर्यंत चालणार आहे। अच्छा, म्हणजे या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर ऑनलाईन फॉर्म भरणं आवश्यक। म्हणजे प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे आपण ऑनलाईन फॉर्म भरणं। admission.dvet.gov या साईटवर फॉर्म उपलब्ध आहे। हा फॉर्म आपण घरी इंटरनेटची सुविधा ज्यांच्याकडे आहे ते घरून भरू शकतात, सायबर कॅफेतून भरू शकतात, किंवा आपल्या जवळ जी ITI आहे, मग ती खाजगी ITI असो का शासकीय ITI असो, ह्या ITI मध्ये सुद्धा प्रवेश अर्ज भरून घेण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। अच्छा, साधारणतः ITI ला ॲडमिशन 10वी नंतर मिळतं का 12वी नंतर मिळतं आणि मिळाल्यानंतर साधारणतः कुठले कुठले कोर्सेस आहेत? ITI चे जे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत, महाराष्ट्रामध्ये आपण 1 वर्ष आणि 2 वर्ष मुदतीचे जवळजवळ 50 अभ्यासक्रम त्यामध्ये प्रशिक्षण देतो। अच्छा, आणि यातले बहुतांशी अभ्यासक्रम अपवादात्मक 1-2 सोडले तर सर्व अभ्यासक्रमांची प्रवेशासाठी निकष असलेली पात्रता ही 10वी पास आहे। अच्छा, त्यामुळे 10वीचा रिझल्ट आता लागलेला आहे। रिझल्ट लागलेल्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन मार्कशीट उपलब्ध झालेलं आहे, ते हा फॉर्म भरू शकतात। गेल्या 3 वर्षाचा अनुभव असा आहे की बरेच जवळजवळ ITI ला येणारे 60% मुलं ही 12वी नंतर ITI ला पुन्हा येतात की जो अभ्यासक्रम 10वीवर आहे, आणि असं लक्षात आलं की ते आपल्या आयुष्याचे 2 वर्ष आणि पालकांचा पैसा हे दोघंही वाया घालवतात। हो, साधारणतः याच्यामध्ये आपण 50 कोर्सचा उल्लेख केला, पण ढोबळमानाने प्रमुख कुठले कोर्स आहेत? सगळ्यात लोकप्रिय कोर्सेस की जे अगदी तळागाळातल्या माणसाला, अशिक्षित माणसाला असेल ते म्हणजे इलेक्ट्रिशियन, मोटार व्हेकल मेकॅनिक, फिटर, वायरमन, ह्या कोर्सेसपासून तर मशीन दुरुस्तीचं मशीन टूल मेंटेनन्स, उत्पादन प्रक्रियेमध्ये लागणारे टर्नर, फिटर, मशिनिस्ट ग्राइंडर, टूल अँड डाय मेकर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन मेकॅनिक, असे विविध प्रकारचे कोर्सेस की ज्यामध्ये हा इंजिनिअरिंग ग्रुप झाला। तसंच नॉन इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये सेक्रेटरियल प्रॅक्टिस आहे, फॅशन टेक्नॉलॉजी आहे, ड्रेस मेकिंग आहे, सिविंग कर्तन आहे, त्याप्रमाणेच ड्रॉप्समन मेकॅनिक आहे, ड्रॉप्समन सिव्हिल आहे, पेंटर आहे, असे विविध प्रकारचे पर्याय आपल्या नजीकच्या ITI मध्ये उपलब्ध आहेत। साधारणतः आता तुम्ही सांगितलं कालपासून ही फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे, तर फॉर्म भरताना प्रामुख्याने काय काळजी घेतली पाहिजे, काय काय विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स आपल्यासोबत ठेवले पाहिजे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही 2 प्रकारात आहे। एक, आपण कुठूनही या साईटवर जाऊन फॉर्म भरू शकता, त्यासाठी आपल्याकडे 10वीचं मार्कशीट आहे आणि प्रत्येक सब्जेक्ट वाईज मार्क्स त्या मार्कशीटमध्ये दिलेले आहेत। लिव्हिंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट हे जनरली विद्यार्थ्यांकडे आधीच उपलब्ध असतात।
ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची एक प्रिंट काढायची आहे. हा एक पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. मात्र ॲडमिशन प्रक्रियेचा प्रक्रिया पूर्ण नाही झालेली. अच्छा. ही काढलेली प्रिंट उमेदवाराने जवळच्या कोणत्याही ITI मध्ये, मग ती शासकीय ITI असो का खाजगी ITI, तिथं नेऊन द्यायची आहे. अच्छा, म्हणजे गव्हर्नमेंट ITI ला ऍडमिशन घ्यायचं असेल तरी खाजगी कुठली तुम्हाला जी सगळ्यात सोयीची आणि जवळची आहे तिथं तुम्ही जाऊ शकता. महाराष्ट्रातल्या कुठल्या ITIत जाऊ शकता. तिथं ॲडमिशन प्रक्रियेचा दुसरा टप्पा हा पूर्ण केला जाईल. त्याला नोंदणी करणं किंवा रजिस्ट्रेशन म्हणतात. त्यावेळेस तुम्हाला तिथं तुमची जे डॉक्युमेंट्स आहेत ते तपासून घेतले जातील. तुम्ही जे मार्क्स भरलेले आहेत ते बरोबर आहेत का, काही त्याच्यात चूक झालेली आहे. चूक झालेली असेल तर ती तिथं दुरुस्त करून ती दुरुस्ती केली जाईल. फॉर्म तिथं निश्चिती झाल्यानंतर तिथं रजिस्ट्रेशन झाल्याची तुम्हाला काही शुल्क भरावं लागेल. हे शुल्क सर्वसाधारण उमेदवारासाठी 150 रुपये आहे आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी 100 रुपये आहे. त्यानंतर तुम्हाला तिथून प्रिंटआउट मिळेल. एक तिथं तुमची अर्ज स्वीकृत केल्याची नोंद तुम्हाला करून मिळेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फॉर्म पूर्ण भरला गेला. कारण मागे असा अनुभव आहे की लोक घरून किंवा सायबर कॅफेतून फॉर्म भरतात आणि तिथंच थांबतात. पुढची प्रक्रिया पूर्ण झाल्या नसल्यामुळे पुढच्या प्रक्रियेसाठी तो विचारात आलेला नसतो अर्ज. अच्छा, त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी इंटरनेट कॅफेवर किंवा घरून जेव्हा फॉर्म भरल्यानंतर तो ITI मध्ये सबमिट करणं खूप आवश्यक आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. आणखी एक मला असं विचारायचं की मागच्या काही वर्षाचा अभ्यास केला तर साधारणतः विद्यार्थ्यांना किती पर्सेंटेज पाहिजे ITI मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी? मी आता उल्लेख केला की जवळजवळ 50 प्रकारचे अभ्यासक्रम राज्यातल्या वेगवेगळ्या ITI मध्ये राबवले जातात. याची जो रेंज आहे ही 80% वाला विद्यार्थी सुद्धा ITI ला येतो आमच्याकडे इलेक्ट्रिशियनला, आणि 40% सुद्धा आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही जवळच्या ITI वर गेल्यावर तिथं गेल्या वर्षी कोणत्या अभ्यासक्रमाला कट ऑफ किती होता ही माहिती आपल्याला मिळू शकेल. आपल्याला मिळालेले गुण, आपल्याला कुठे प्रवेश मिळू शकेल हा साधारणतः अभ्यास करून त्याप्रमाणे आपण विकल्प द्यायचे आहेत. पहिल्या फेरीसाठीचे विकल्प देण्याची तारीख आहे 4 जुलैपर्यंत. त्यामध्ये आपण आपल्याला पाहिजे तेवढे विकल्प संस्था आणि कोर्स हे देऊ शकतो. तर आणि प्रत्येक फेरीला आपल्याला हे विकल्प बदलायचे असल्यास तर ती बदलायची संधी सुद्धा आहे. अच्छा, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला पर्याय आणि पर्याय आपल्याला बदलता येऊ शकतात. मला आणखी एक या संदर्भात विचारायचं की साधारणतः गव्हर्नमेंट ITI ला ॲडमिशन घेतल्यानंतर त्याचं फी स्ट्रक्चर काय असतं आणि एखाद्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कोट्यामधनं किंवा गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन नाही मिळालं आणि त्याला प्रायव्हेट ITI मध्ये घ्यायचं असेल तर त्याचं फी स्ट्रक्चर काय? ITI ॲडमिशनचं जे सुसूत्रीकरण केलेलं आहे हे कोर्सेस पूर्ण देशभरात चालतात. पण महाराष्ट्र हे पहिलं राज्य असं आहे की जिथं ऑनलाईन ॲडमिशन झालं आणि ॲडमिशन प्रक्रिया ही खूप सोपी आणि सुसूत्रित झाली. त्याच वेळेस शासनाने फी स्ट्रक्चर सुद्धा खाजगी ITIसाठी ठरवलेलं आहे. शासकीय ITI मध्ये जी प्रशिक्षण शुल्क आहे ज्याला ट्युशन फी म्हणतो, ही इंजिनिअरिंग कोर्स असेल तर 1200 रुपये आहे. वार्षिक फी आहे. साधारणतः फी देणारा उमेदवार असला तर त्याला शासकीय ITI मध्ये 2150 रुपये ही जास्तीत जास्त फी लागू शकेल. मागासवर्गीय उमेदवार असला तर त्याला त्याच्यातून 1200 रुपयाची सूट आहे. आणि समजा शासकीय ITIत नाही नंबर लागला तर खाजगी ITI मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर खाजगी ITIचं फीचं स्ट्रक्चर सुद्धा महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेलं आहे. आणि तिथं इंजिनिअरिंग कोर्ससाठी 30,000 रुपये आणि बिगर मशीन गटाचा असला तर त्याच्यासाठी 25,000 रुपये हे प्रशिक्षण शुल्क आहे. आणि सर्व ITI मध्ये त्याप्रमाणे प्रशिक्षण शुल्क घेऊन खाजगी ITIचा प्रवेश होत असतात. साधारणपणे महाराष्ट्रामध्ये ITIचे प्रशिक्षण केंद्र किती आहेत आणि ते तालुक्यावर आहेत, जिल्ह्यावर आहेत का, त्याची माहिती जरा विद्यार्थ्यांना सांगा. महाराष्ट्र राज्य हे मी म्हणेल की कौशल्य विकासाच्या बाबतीत देशातलं एक प्रगत राज्य आहे. कारण प्रत्येक तालुका स्तरावर ITI पोहोचलेली आहे. अच्छा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात आहे? प्रत्येक तालुक्यात ITI आहे. अच्छा. प्रत्येक जिल्ह्यात एक मदर इन्स्टिट्यूट आहे की म्हणजे मोठी ITI आहे. तालुक्यातल्या ITI मध्ये साधारणतः 8 व्यवसाय उपलब्ध आहेत तर जिल्ह्याच्या ITI मध्ये 30 पर्यंतचे व्यवसाय उपलब्ध आहेत. तसेच 427 ITI आजच्या क्षणाला महाराष्ट्रामध्ये शासनाच्या आहेत. त्यामध्ये मुलींसाठी 15 ITI आहेत, आदिवासींसाठी स्वतंत्र ITI आहेत, अच्छा, मायनॉरिटी कम्युनिटीसाठी स्वतंत्र ITI आहेत,
मायनॉरिटी कम्युनिटीसाठी काही ITIमध्ये स्वतंत्र तुकड्या देखील आहेत. म्हणजे महाराष्ट्र शासनाने सर्व घटकांचा विचार करून प्रत्येकाला ITI प्रशिक्षणाची संधी प्राप्त होईल आणि ती घराजवळ होईल अशा प्रकारचं हे नेटवर्क ITIचं खूप सुंदर विकसित झालेलं आहे. आता आपण मुलींचा उल्लेख केला तर खास करून मुलींसाठी जे ITI आहेत त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे कोर्सेस आहेत आणि त्याला ॲडमिशनची प्रोसेस सारखीच आहे का? आता ह्या 21व्या शतकात मुलगी आणि मुलगा हा फरक राहिलाच नाही. कारण आपली कल्पना चावला स्पेसमध्ये उडू शकते. आपल्या मुली रेल्वे चालवू शकतात, मेट्रो चालवू शकतात आणि हेवी डिझेल इंजिन सुद्धा रिपेअर करू शकतात. त्यामुळे प्रत्येक कोर्समध्ये 30% जागा ह्या मुलींसाठी राखीव आहेत आणि त्या व्यतिरिक्त 15 ITI ह्या खास मुलींसाठी आहेत. तुम्हाला मी सांगतो की गेल्या 2 वर्षापूर्वी ठाण्यात मुलींची ITIमध्ये इलेक्ट्रिशियन हा कोर्स सुरू केला आणि पूर्ण महाराष्ट्रातून मुली तिथं आल्या. टाटा पॉवर वगैरे सारख्या नामांकित कंपन्यांनी ह्या प्रशिक्षणाचं खूप कौतुक केलंय. त्यामुळे कुठलं क्षेत्र असं नाही की जे मुलींसाठी उपलब्ध नाहीये. म्हणजे प्रत्येक कोर्सला मुलींना सुद्धा 30% आरक्षण आहे आणि त्याच्यामुळे त्यांना फायदा घेता येऊ शकतो. आणखी एक मला या संदर्भात विचारायचं आहे ते म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा 1 वर्षाचा ITI पूर्ण केला त्याच्यानंतर त्याला साधारणतः कुठल्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकते? आपल्याकडे बघितलं तर ग्लोबलायझेशन नंतर औद्योगिक क्षेत्राने मोठी झेप घेतलेली आहे. आता सुद्धा आपला 7 ते 8% दरम्यान आपली ग्रोथ रेट आहे. काही सेक्टरमध्ये ही ग्रोथ रेट 10 पर्यंत आहे आणि अशा प्रत्येक ठिकाणी ग्रोथ रेट आहे. पण प्रत्यक्ष साईटवर काम करणारे, हाताने काम करणाऱ्या कुशल कामगारांचं सगळीकडे मागणी आहे. त्यामुळे ITIचा विद्यार्थी आजच्या घडीला 10वी नंतर जे काही वेगवेगळे 10वी किंवा 12वी नंतर शिक्षणाचे पर्याय आहेत याचं जर एक गुणोत्तर काढलं तर ITI पास विद्यार्थ्याचं नोकरी मिळण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे. एकच की त्या मुलाची नोकरी करण्याची इच्छा नसली किंवा गाव सोडण्याची इच्छा नसली तरच मिळत नाही. नाहीतर गडचिरोलीचा आदिवासी विद्यार्थी नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई सारख्या औद्योगिक क्षेत्रात आला तर आम्ही त्याला विशेष प्रयत्न करून प्राधान्याने नोकरी मिळवून देतो. अच्छा, प्रत्येक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी आहे. त्यामुळे तुम्हाला जर काही इच्छा असेल तर या संदर्भात तुम्ही ITI नक्की करू शकता. आणि ITIचा प्रवेश प्रक्रिया, एकूण कोर्स या सगळ्याबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या तुम्ही आम्हाला विचारू शकता. 02266160216 हा आमचा दूरध्वनी क्रमांक आहे. एक छोटासा ब्रेक नंतर तुमच्या मनातील प्रश्न पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय करिअर मंत्र. ITI क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर आपण बोलतोय आणि या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर 02266160216 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता. प्रसाद कुलकर्णी सध्या आपल्याला बोलतायत औरंगाबादहून. प्रसाद, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. मला असं विचारायचं होतं ITIला वयोमर्यादा काय असते आणि नॉन इंजिनिअरिंग क्षेत्रातील ITI, नॉन इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ITI कोणते कोर्सेस असतात? औरंगाबादमध्ये आहे का कोणते गव्हर्नमेंट ITI मध्ये औरंगाबादच्या? प्रसाद, ITI साठी वयोमर्यादा अशी कुठलीच नाही आहे. अगदी 40 वर्षाचा उमेदवार सुद्धा की त्याच्या कारखान्यातली टेक्नॉलॉजी बदलली म्हणून नव्या तंत्रज्ञानाचा कोर्स करू शकतो. वयाची अट नाही. तुमचा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की नॉन इंजिनिअरिंगमध्ये कॉम्प्युटरशी रिलेटेड काही कोर्सेस आहेत. कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, सेक्रेटरियल प्रॅक्टिस, फॅशन टेक्नॉलॉजी असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. आपली औरंगाबादची ITI ही मराठवाड्यातली मोठी ITI आहे आणि तिथं जवळजवळ 30 प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. अच्छा, आपल्याला आणखी एक फोन आहे. श्वेता बोलतायत पुण्याहून. श्वेताताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा, मला विचारायचं होतं की जर 10वी नापास असेल तर कोणते कोर्सेस अवेलेबल आहेत का ITIचे? अजून एक प्रश्न होता. आता रिसेंटली एक कोर्स निघाला आहे कौशल्य डेव्हलपमेंटचा, जो गव्हर्नमेंटचा आहे, म्हणजे सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंटचा. तर त्याच्यामध्ये काही म्हणजे 10th जर फेल असेल तर काही ऑप्शन्स आहेत? KYC काहीतरी आहे, कौशल्य डेव्हलपमेंट. ITIच्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये
ही DGETने जे कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत त्या कोर्सेसचं क्वालिफिकेशन DGETच्या नॉर्म्सप्रमाणे आहे. पूर्वी काही कोर्सेसला 8वी पास हे क्वालिफिकेशन होतं, परंतु शासनाने 8वीपर्यंत परीक्षा बंद केल्यावर त्याचं मेरिट कसं काढायचं वगैरे हे प्रॉब्लेम निर्माण झाले. पण कार्पेंटर, प्लंबर, कटिंग अँड स्विंग असे काही कोर्सेस की ज्याला 10वी नापास ही क्वालिफिकेशन चालतं, आपण जवळच्या ITIत जाऊन प्राचार्यांशी भेटा, तिथं कुठले कोर्स उपलब्ध आहेत तपास करा आणि त्याप्रमाणे आपण अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा. अच्छा, आपल्याला आणखी एक फोन आहे. दीपक कदम बोलतायत ओझरवरनं. दीपक, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. सर, ITI मध्ये आपण ITI मध्ये म्हणजे करिअर करण्यासाठी कोणता ट्रेड निवडला पाहिजे? अच्छा, कुठला? साधारणतः 50 अभ्यासक्रम आहे, त्यातला अभ्यासक्रम विपुल आहेत ITI मध्ये. त्यात पुन्हा 1 वर्ष 2 वर्ष मुदतीचे आहेत. आपल्याला 10वीला किती मार्क्स मिळालेले आहेत आणि त्या मार्क्सला कोणता कोर्स उपलब्ध आहे, तुम्ही ज्या ITI पसंत केलेली आहे याचा अभ्यास करा आणि त्यानुसार हे करा. बहुतांशी जे अर्ज आमच्याकडे येतात ऑनलाईन पद्धतीने, म्हणजे जी मागणी असते ती ठराविक कोर्सेसला असते. टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मोटार व्हेकल मेकॅनिक. पण या व्यतिरिक्त सुद्धा खूप पर्याय आहेत आणि त्यामध्ये चांगलं जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. उदाहरणार्थ पेंटर हा ट्रेड ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये प्रचंड मागणी आहे पेंटरची. कार्पेंटरची कन्स्ट्रक्शन टेकमध्ये पूर्ण मागणी आहे. लार्सन आणि टोब्रो सारख्या कंपन्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्पेंटर्स ITI झालेल्यांना एका वेळेस नोकरी द्यायला तयार आहेत. तर अशा सर्व घटकांचा आपण विचार करा आणि त्याप्रमाणे आपण अनेक पर्याय निवडू शकता. तर ह्या पर्यायांचा सुद्धा आपले मार्क्स किती आहेत ते बघून आपण विचार केला पाहिजे. आपल्याला अंजली पाटील बोलतायत वरळीहून. अंजली ताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा, माझा मुलगा 12वी कॉमर्स करतोय, तर त्याला ITI मध्ये घेता येईल का? अच्छा, 12वी झाले त्याचं. ITI मध्ये घेता येईल प्रवेश, पण त्यासाठी 10वीचे जे मार्क्स आहेत त्या 10वीच्या मार्क्सवरच आधारित आपल्याला कोणत्या तरी व्यवसायाला प्रवेश मिळू शकेल. त्यासाठी तुम्ही 10वी बेस असलेला निवडून ऑनलाईन फॉर्म भरा आणि ऑनलाईन फॉर्म भरून त्यांनी प्रवेश प्रक्रिया. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन फॉर्म ही 2 टप्प्यात आहे प्रक्रिया. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर प्रिंट काढायची आणि जवळच्या ITI मध्ये रजिस्ट्रेशनसाठी ती द्यायची. बरोबर आहे सर. मला आणखी एक या संदर्भात प्रश्न विचारायचा. जेव्हा विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरतात तेव्हा त्यांना जो अभ्यासक्रम निवडायचा त्याचे ऑप्शनल तिथे भरायचे असतात का? आणि ते भरायचे असतील तर काय काळजी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे? प्रत्येक ITI मध्ये समुपदेशन केंद्र निर्माण केलेलं आहे. त्यामध्ये प्रत्येक व्यवसायामध्ये काय शिकवलं जातं, तो व्यवसाय पूर्ण केल्यानंतर कुठे नोकरी मिळू शकेल, किती प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध आहेत, ही सर्व माहिती देते. फॉर्म भरण्याआधी मी अशी सर्व पालकांना आणि उमेदवारांना विनंती करतो की आपण त्या सेंटरमध्ये जाऊन कोर्सेसची माहिती घ्या. त्याचं स्वरूप कसं आहे, काय शिकवलं जाणार आहे, कुठे नोकऱ्या त्यानंतर उपलब्ध आहेत आणि मग फॉर्म भरा. फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडे 2 जुलैपर्यंतचा पुष्कळ मोठा कालावधी आहे अजून. हो, बरोबर आहे. आपल्याला आणखी एक फोन आहे. प्रवीण पुजारी बोलतायत नाशिकवरून. प्रवीण, स्वागत आहे तुझं. तुमचा प्रश्न विचारा. सर, सर्वप्रथम आहे ना, विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो शासकीय आणि खासगी ITI अशा प्रकारांमध्ये कुठे ऍडमिशन घ्यायचं कळत नाही. मग त्या संबंधी काय मार्गदर्शन कराल? अच्छा, प्रेफरन्स कुठे दिला पाहिजे? हे बघा, ऍडमिशनच्या 6 फेऱ्या होणार आहेत. जनरली पहिल्या 1-2 फेरींमध्ये उमेदवार शासकीय ITI निवडतात कारण तिथं फी कमी आहे. उमेदवार कितीही पर्याय देऊ शकतो. अगदी 200 पर्याय तुम्ही देऊ शकतात, 100 पर्याय देऊ शकतात. यामध्ये तुमचे मार्क्स बघून गेल्या वर्षी शासकीय ITIला ह्या कोर्सला किती कट ऑफ आहे तो विचारात घेऊन तुम्ही आधी शासकीय ITIचे पर्याय निवडा आणि नंतर तुम्ही पर्याय अशासकीय ITIचे, खाजगी ITIचे सुद्धा देऊ शकता. आणि आपला जो प्राधान्यक्रम आहे त्या प्राधान्यक्रमानुसार मेरिट प्रमाणेच ॲडमिशन होईल. त्यामुळे पर्याय देणं, किती देणं, कुठले देणं हे सर्व आपल्या हातात आहे. आणि आमच्या समुपदेशन केंद्रात जर गेलात तर तिथं आपल्याला मार्गदर्शन सुद्धा केलं जाईल. त्यामुळे योग्य पर्याय निवडून करिअरच्या चांगल्या वाटा निवडण्याची हक्क, संधी तुम्हाला या निमित्ताने उपलब्ध होतं. वाघ सर, तुम्ही या ABP माझाच्या कार्यक्रमात आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
मित्रांनो, करिअर मंत्र या कार्यक्रमात आजच्या भागात इथेच थांबतो. उद्या नव्या पाहुण्यांसह वेगळा विषय घेऊन नक्की तुमच्या भेटीला येऊ. परंतु सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी abpmaza.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.